या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत मुंबईमधून जोडल्यात। मी पहिल्यांदा मीनाक्षीकडे जाणार आहे। मीनाक्षी, आपण पाहतोय आज सकाळपासून सुद्धा मुंबई असेल, मुंबई उपनगराचा भाग असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याचा तसा अंदाज सुद्धा देण्यात आलाय। आजची नेमकी मुंबईमधली काय अपडेट आहे? निश्चितच कारण आपण पाहतोय की मुसळधार पाऊस आता सध्या जर आपण पाहिलं तर पावसाचा हा वेग जरी कमी झाला असला तरी मात्र जोरदार वारे जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहेत। त्यामुळे तसाच अंदाज जो आहे तो हवामान खात्याने देखील वर्तवलेला आहे। खरं तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे या सगळ्या जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट असणार आहे। घाट माथ्यावरती देखील आपण पाहतोय की मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवलेली आहे। तसंच मुंबईच्या सगळ्याच या परिस्थितीचा आढावा घेत असताना सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईच्या लोअर परेल असेल किंवा मग सायन, माटुंगा, दादर या सगळ्या परिसरामध्ये म्हणजेच उपनगरात आणि पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर सकाळी तेवढाच जोरदार पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता कुठेतरी काहीसा पावसाने जे आहे ते विश्रांती घेतलेली आहे। पण मात्र जोरदार वारे हे अद्यापही सुरू आहेत। पुढील 3 तास हे मुंबई शहरासाठी महत्वाचे असतील आणि तसा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलेला आहे। सध्या रस्ते वाहतूक ही मंदावलेली आहे कारण मुंबई शहरामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। काही भागामध्ये अद्यापही पाऊस पडते तर काही भागात जे आहे ते पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली आहे। पण पुढील काही तासातच आपण पाहतोय की पावसाचा जोर हा वाढू शकतो आणि तसाच अंदाज जो आहे तो ऑरेंज अलर्ट म्हणून मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की पावसाचा अंदाज घेऊनच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं अशी देखील एक सूचना जी आहे ती प्रशासनाकडून केलेली आहे। सोबतच रस्ते वाहतूक जरी आपण पाहिली मंदावलेली असली तरी रेल्वे वाहतूक सध्या तरी ही सुरळीत आहे। 5 ते 10 मिनिटं कुठेतरी मध्य रेल्वे किंवा मग पश्चिम रेल्वे जी आहे ती उशिरानं जशी असते तसंच पाहायला मिळते। पण मात्र कुठेतरी आपण पाहतोय की मुंबईकरांचा अद्यापही कुठेही खोळंबा झालेला नाहीये कारण जोरदार पावसाचा जरी इशारा असला तरी मात्र पावसाचा हा जोर अद्याप वाढलेला नाहीये। त्यामुळे पुढील काही तासामध्ये हा जोर आणखीन वाढू शकतो। त्यासाठीच मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट असणार आहे। नक्कीच मीनाक्षी, आपण पाहतोय मुंबईसाठी आजचा दिवस ऑरेंज अलर्ट आहे। त्या प्रकारचा हवामान खात्याचा अंदाज आहे। आपण कल्याणमधून ठाणे, कल्याण असेल याबाबतची प्रत्येक अपडेट आपण घेणार आहोत। पहिल्यांदा आपण ठाण्यामध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत जोडलेत। मनीष, आपण पाहतोय मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलेलाच आहे। आजपासून राज्यभरात पावसाचा जोर जरी कमी होणार असला तरी मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये मात्र पाऊस आज मोठ्या प्रमाणात असणार आहे। काही ठिकाणी येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट सुद्धा असणार आहे। ठाण्यामध्ये नेमकी आजची काय अपडेट आहे? कारण नक्कीच आपण जर बघितलं तर कालच अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे वारे जे आहेत ते तयार झाले होते आणि ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकणार असं देखील हवामान खात्याने सांगितलं होतं आणि त्यामुळेच संपूर्ण मुंबई असेल, ठाणे असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल यांना हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता आणि त्यातच मागील 24 तासाचा जर विचार केला तर ठाण्यामध्ये जवळपास 104 मिमी इतका पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये झालेला आहे। मध्यरात्री साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान जवळपास 22 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे तो ठाण्यात झालेला आहे आणि त्याच्यामुळे काही ज्या घटना आहेत त्या ठाण्यामध्ये घडलेल्या आहेत। त्याच्यात आग लागण्याच्या घटना ज्या होत्या त्या झालेल्या आहेत आणि रस्ते वाहतूक जी आहेत मुंबई आग्रा हायवेच्या दिशेने ऑइल सांडल्यामुळे एक अपघात देखील झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहेत ठाणे परिसरामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय। सध्या वर्किंग हावर्स जो आहे तो सुरू आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये वाहतूक जरी बघितली तर सध्या तरी कुठलाही त्रास जो आहे तो बघायला मिळत नाही। पण मात्र पुढील 3 तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने दिली असली तरी मात्र येत्या 24 तासामध्ये पुढील जे 24 तास आहेत ते जोरदार पाऊस जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये कोसळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। करण नक्कीच मनीष, आज दिवसभरात काय घडतं, ठाण्यामध्ये नेमका पावसाचा जोर कसा असतो याबाबतची अपडेट तर आपण घेणार आहोत। आपण थेट जाऊयात कल्याणमध्ये। आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्या सोबत जोडलेत। अशोक, कल्याणमध्ये काय अपडेट आहे या संदर्भातली अपडेट आपण घेणार आहोत। मात्र तुर्तास काही तांत्रिक अडचणीमुळे अशोकशी आपला संपर्क होत नाही। आपल्यासोबत पुण्यामधून आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार जोडलेले आहेत। बालाजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये सुद्धा मागच्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ज्या प्रकारे वाढलेला आहे, धरणं तुडुंब भरले आहेत।
मुळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची चिंता जरी मिटली असली तरी पुण्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर आगामी काळात वाढेल का? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय आहे? आजची नेमकी पुण्यातली काय परिस्थिती आहे? कारण हवामान विभागाने आज पुणे शहराला जो आहे तो येलो अलर्ट दिलेला आहे. खरं तर गेल्या आठवडाभर जो आहे तो पुणे शहरातल्या घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे खडकवासला धरणातील चारही धरणातले जवळपास 100च्या जवळपास हे धरणं भरलेले आहेत. त्यामुळे पुण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. आज जे आहे ते ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळते आणि तुरळक ठिकाणी शहरात पाऊस पडतोय. मात्र पुण्यातल्या घाटमाथ्यावर जे आहे ते जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 तास पुण्यातला मुळशी, लोणावळा या घाट परिसरावरील तामिनी घाट परिसरामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आजचा जरी अंदाज असा वर्तवला असला तरी आजपासून पावसाची तीव्रता सुद्धा कमी होणार आहे. कारण गेल्या आठवडाभर जो आहे तो घाटमाथ्यावरती मुसळधार जवळपास 180 mm ते 200 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती घाटमाथ्यावर झालेली आहे आणि घाटमाथ्यावरले सगळे ओढे असतील, नद्या असतील त्या वाहत आहेत, प्रवाहित झालेले आहेत. त्याचबरोबर धरणंही भरलेली आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यानंतर त्याचा विसर्ग मोठा होतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुणे शहरातल्या भिडे पूल असेल किंवा नदीपात्रामध्ये पाहायला मिळतोय. सध्या 8000 क्युसेकने जे आहे ते खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे. मात्र जर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडला तर मात्र हा विसर्ग वाढवावा लागणार आहे. त्याचा परिणाम जो आहे तो पुणे शहरातल्या नदीपात्रासह भिडे पुलावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. आजचा जो हवामान विभागाने अंदाज जारी केलाय तो म्हणजे आज येलो अलर्ट जारी केलेला आहे. घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्या ठिकाणी मोठा मुसळधार पाऊस पडू शकतो तर शहरात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नक्कीच बालाजी, पुण्यामध्ये सुद्धा आज अलर्ट देण्यात आलेला आहे. आज दिवसभर पुण्यात काय परिस्थिती असते त्यावरची वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू. आपल्याकडे पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अशोक कांबळे जोडलेले आहेत. अशोक कांबळे आपल्याला कल्याणमधून प्रत्येक अपडेट देणार आहेत. अशोक, आपण पाहतोय राज्यभरातली पावसाची प्रत्येक अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. कल्याणमध्ये नेमकी पावसाची आजची परिस्थिती काय? कारण नक्कीच काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे आणि काल रात्रभर पाऊस पडलेला आहे. मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये कुठे सकल भागामध्ये पाणी साचलेलं दिसत नाहीये. जे पाणी साचतं आणि हा जो पाऊस पडतो, हा जो रिमझिम पाऊस पडतो, हा पाऊस अर्धा एक तास पडतो, त्यानंतर पुन्हा एकदा विश्रांती घेतो, पुन्हा सुरू होतो, पुन्हा विश्रांती घेतो. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या सकल भागामध्ये जिथे जिथे पाणी साचतं तिथे पाऊस पडला की तात्पुरतं पाणी साचतं आणि पाऊस उघडला की परत पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे कुठल्याच परिसरामध्ये पाणी साचलेलं दिसत नाही. मात्र हा जर पाऊस असा सुरू राहिला, कंटिन्यू जर हा पाऊस असा सतत सुरू राहिला तर कल्याण डोंबिवलीच्या सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु कल्याण डोंबिवलीला पाणी पुरणारे जे 12वी धरण आहे त्या धरणामध्ये नक्कीच पाण्याचा साठा वाढलेला आहे. 90% जास्त पाणी त्यामध्ये झालेलं आहे आणि काही दिवसामध्ये तो देखील जे डॅम आहे कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवणारा तो देखील पूर्ण होईल. करण, नक्कीच अशोक, महत्वाची अपडेट आहे. आज दिवसभरात कल्याणमध्ये सुद्धा कशी परिस्थिती असते यावरची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. रायगडमधून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडलेत. भारत, आपण पाहतोय की पुणे असेल, सातारा असेल किंवा रायगड असेल, विशेषतः घाटमाथा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. मागच्या अनेक दिवसांपासूनचे आपण अपडेट घेतोय. आजची नेमकी रायगडमधली काय परिस्थिती आहे पावसासंदर्भातली? कारण सध्या जर आपण चित्र पाहिलं, आजची जर रायगडची स्थिती बघितली तर हवामान विभागाने रायगडला आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला असला तरी सकाळपासून जे आहेत पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण कोकणावर जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाची रिमझिम पाऊस, एखाद दुसरी सर आली तर आली अशा पद्धतीचा पाऊस आहे. मात्र मागच्या 4-5 दिवसांपूर्वी जो आहे तो रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल या भागात पावसाचा चांगल्याच पद्धतीचा जोर आपल्याला पाहायला मिळत होता. आता जो पाऊस सध्या कोकणामध्ये झालेला आहे तो कोकणातील शेतकऱ्यांना, बळीराजाला सुखी करणारा, समाधान देणारा पाऊस आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. सध्या जर चित्र पाहिलं आपण तर रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या तिन्ही जिल्ह्यांमधले जे पाण्याचे स्रोत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ धरण बांधारे असतील, धरणं असतील, विहिरी असतील, तलाव असतील, तर यामध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे कुठेही पाण्याची दुर्भिक्ष जे आहे ते जाणवणार नाही. आजपासून पाऊस पुन्हा एकदा विश्रांती घेईल अशी सुद्धा हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे. मात्र सध्या रायगडमधलं जर आपण चित्र पाहिलं
तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये काळोख केल्याचं वातावरण पाहायला मिळते, म्हणजे आभाळ भरलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. जसं मी उल्लेख केला त्यानुसार संततधार किंवा मुसळधार पाऊस जरी नसला तरी कोकणामध्ये पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी आहेत. म्हणजे पूर्णपणे पाऊस कोकणातून गेलाय कोकणातून गेलाय किंवा रायगडमधून गेलाय असं म्हणू शकत नाही. मात्र पावसाचं जे प्रमाण 4 दिवसापूर्वी होतं त्या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये घट झालेली आहे, कमी झालेली आहे. मात्र पावसाचं जे सावट आहे ते मात्र आभाळ दाटून आल्यामुळे किंवा आभाळ भरलेलं असल्यामुळे पावसाची अधूनमधून मोठी सर ही येणार आणि बऱ्यापैकी पाण्याचा साठा पुन्हा एकदा वाढणार अशीच काहीची स्थिती आहे. कुठेही पर्जन्यमान अति मुसळधार नसल्यामुळे कुठेही जीवन विस्कळीत होण्याचं चित्र नाही आहे. करण नक्कीच भारत आपण पाहतोय की आजची नेमकी काय आणखीन परिस्थिती असते. हवामान खात्याचा अंदाज तर आलेला आहे, त्याबाबतचे अपडेट आपण वारंवार आपल्याकडून घेतो. तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी सुद्धा जोडले आहेत. शशिकांत आपल्याला कराडमधून अपडेट देणार आहेत. शशिकांतजी, आपण पाहतोय राज्यभरात पावसाची आजची परिस्थिती आहे. पुढचे 3 ते 4 दिवस हे पावसाचे असणार आहेत. हवामान खात्याने जसा वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अंदाज वर्तवलेला आहे, कराडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच करण, जे आपण पाहिलं तर पश्चिम घाट परिसरामध्ये हवामान खात्यानं येलो अलर्ट अजूनही 2 दिवसासाठी दिलेला आहे. आणि आता सध्या जर या परिसरामध्ये पाहायला गेलं तर महाबळेश्वर असेल, नवजा, कोयना, पाटण परिसर असेल, कराड असेल, या ठिकाणी पावसाचा सरी आता एकदम पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळं या परिसरामध्ये आता पावसाची उघडझाप चालू असल्यामुळं कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे आहेत ते 6 फुटावरून आता 4 फुटावरती कमी केलेला आहे पाणी विसर्ग. आणि त्यामुळं नदी पात्रात पाणी येणारा हेवा आहे तो देखील आता कमी झाल्यामुळं पूरसदृश्य परिस्थिती जी उद्भवणार होती ती उद्भवली गेली नाही. आणि त्यामुळे आता नदीचं पात्र देखील हळूहळू कमी होताना पाहायला मिळतंय. या परिसरामध्ये गेल्या 6 ते 7 दिवसापासून संततधार पाऊस कोसळत होता आणि त्यामुळं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं काही व्हायला होतं. वारा मोठ्या प्रमाणात होता, अनेक ठिकाणी झाडे उन्मळण्याचे प्रकार, विजेचे खांब कोसळण्याचे प्रकार घडलेले होते. मात्र ते देखील आता युद्ध पातळीवरती सुरू करण्याचे काम, दुरुस्त करण्याचे काम आहे ते महावितरण असेल किंवा प्रशासन असेल त्यांच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता पावसाची उघडीपता या परिसरामध्ये काहीशी मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे. या परिसरामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि या भात शेतीसाठी विशेष असा पाऊस असतो, तेव्हा तो पाऊस पडणं गरजेचं होतं. तो पाऊस आहे तो या परिसरामध्ये पडलेला आहे. अनेक ठिकाणी भात रोप जी भात शेती जी करायची होती, लावायची लागण होती, ती आता उरकलेले आहे. 10 ते 15% जी भात शेती आहे ती आता या परिसरात लावण्याचं काम बाकी आहे. त्यामुळं हा जो पडणारा पाऊस आहे तो तितका त्यांना पुरेसा असल्याचं चित्र पाहायला मिळतं. अनेक ठिकाणची या पश्चिम महाराष्ट्रातली, पश्चिम घाटातली जी काही छोटी मोठी धरणं आहे सातारा जिल्ह्यातली, ती देखील आता ओव्हरफ्लो झालेली आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा आहे. कोयना धरणात देखील आता मुबलक पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे वीज निर्मिती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोयना धरणावरती अवलंबून असलेल्या आस्थापनाचा निकामी झालेला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे पायथ्या विद्युत गृहाचे 1 वीज निर्मितीचं युनिट आहे ते आता कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. त्यामुळं पाऊस जरा लेट झाल्यामुळं काहीशी चिंता व्यक्त केली गेली होती. मात्र आता सध्या परिस्थितीला पाऊस हा पाहिजे त्या प्रमाणात पडला गेलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी सुखावलेला आहे आणि प्रशासनाला देखील, सरकारला देखील ज्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती या कोयना धरणावरती बंद होते त्यातून चांगल्या पद्धतीचा नफा मिळत असतो, तो जो प्रकल्प आहे तो आता यंदा वर्षभर चांगल्या पद्धतीने पाण्यावरती चालणार असल्याचे चित्र पाहायला मिळते. करण, नक्कीच पावसासंदर्भातली राज्यभरातली आपण अपडेट घेतली आहे. खूप खूप धन्यवाद मीनाक्षी, मनीष, अशोक आणि भारत गोरेगावकर या संदर्भात आपण ताजे अपडेट दिलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.